दत्तात्रय चंद्रकांत ते. आम्ही दोघं मिळून हा बिझनेस लोणी या ठिकाणाहून करतो. मी आपल्या सर्वांचं साईबाबांच्या पावनभूमीत आणि लोणी गावात सहर्ष स्वागत करते. आपल्याला जो हा मंच उपलब्ध करून दिले असे आपले सर्वांचे ग्रेट आपल्या श्याम इंगळे सर यांचे सगळ्यात आधी खूप धन्यवाद. त्यांच्यामुळे आपल्याला हा प्रोजेक्ट मिळाला आणि आपण काम करू शकलो आणि आपले स्वप्न पूर्ण होतील ही आशा पुन्हा जागे झाली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर ज्यांचं आपलं वारंवार वेळेत अपडेट मिळतं आणि आलेले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवले जातात, ग्रेट मेंटॉर भीमराव पाटील सर यांचे खूप धन्यवाद. कारण त्यांच्याकडे पाहिलं आपण कुठंतरी कमी पडतोय आणि आपण काहीतरी आता शिकलं पाहिजे याची जाणीव म्हणजे होत असते. त्याच्यामुळं ते आपल्यासाठी श्याम इंगळे सर आणि पाटील सर दोन महागुरु आहेत, त्यांचे मी सगळ्यांच्या वतीने खूप धन्यवाद मानते. आणि आपण सर्वजण जे वेळात वेळ काढता, अमूल्य वेळ आपला हा या मीटिंग साठी देतात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप धन्यवाद आणि तुमचं सगळ्यांचं खूप वेलकम तुमच्या स्वप्नपूर्ती नगरीमध्ये. इथं खरंच स्वप्न पूर्ण होणार आहे अशी ही नगरी आहे. यात फक्त काम करायचंय. खूप सुंदर आहे. यात आपण सगळे मिळून काम करूयात. तर मी ज्यांनी तुम्हाला आज या मीटिंगला बोलवलं त्यांचे खूप आभार माना. आता नवीन आलोय म्हणून आपल्याला समजत नाही, दुसरे खूप हुशार झाले तर म्हणून आपण थांबू नका. कारण ते पण हुशार होण्यामागं फक्त ही झूम मीटिंग कारणीभूत आहे. तर आता आज 6 वर्ष झालंय ही झूम मीटिंग चालू आहे आपली, श्याम इंगळे सरांनी चालू केली आणि सातत्यपूर्ण ती चालू ठेवली. एक कुटुंब एका ठिकाणी आणण्याचं काम केलं गेलं. आपला मेटा होईल हा एक परिवार झालेला आहे आणि तो एका ठिकाणी ठेवण्याचं काम फक्त मीटिंगनी केलेलं, झूम मीटिंग. कोणाच्या घरी न जाता, 1 रुपया न खर्च करता आणि अतिरिक्त वेळ न देता आपल्या घर बसल्या आपल्याला हे मीटिंग घरी बसल्या करता येते आणि शिक्षण मिळतंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आतापर्यंत लोकांनी बाहेर ट्रेनिंग साठी पैसे भरले तेव्हा ट्रेनिंग मिळालं, तेव्हा ते कुठेतरी पैसे कमवू शकले मार्केटमध्ये जाऊन. परंतु आपल्याला घर बसलाय, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी कमीत कमी आज आपण बसले तर उद्या दोघांना बोलवायचंय. आपल्या प्रोजेक्ट मध्ये पण तेच सांगितलं, जर आपण आपले दोन आणि त्यांचे दोन, आपण आज मीटिंग मध्ये एकटे बसलो असेल तर उद्या आपलं टार्गेट काय करायचंय, उद्या दोन बसवायचे, परवा त्या दोघांकडून दोन दोन बसून घ्यायचे मीटिंगला. किती सोपं आहे. एवढं जरी केलं ना आपण तर आपली मीटिंग खूप मोठी होऊ शकते. आपण फक्त त्यांना इन्व्हाइट करायला थोडस कमी पडतोय, बाकी काही नाही. त्यांचे सातत्यपूर्ण त्यांच्या मागं राहिलं पाहिजे. मीटिंगला बसा, तुम्हाला शिकायला मिळेल. इथं काय होतंय, रोज एक जण लीडर येते आणि तेच तोच प्लॅन सांगतो. समजा एखाद्याला कंटाळवाण वाटत असेल, काय रोज तेच येतात, रोज तेच सांगतात. परंतु ह्या सांगण्यामध्ये खूप मोठा उद्देश आहे. का तर एका दगडावर जर सारखा घाव घातला तरच ती मूर्ती घडते. मग आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आपल्या कानावर कंटिन्यू हेच शब्द पडले तरच तो प्लॅन समजेल ना. वेगळा तर काही प्लॅन नाही. त्यांनी फॉर्मेट बनवून दिलाय, फक्त आपल्याला त्याच्यावर काम करायचंय. मिस्टर लाडो सरांनी एक प्लॅन दिला आणि त्या प्लॅनवर आपल्याला काम करायचंय, प्लॅनिंग करायचं आणि काम करायचं. तेवढंच फक्त आपल्याला करायचंय. म्हणून आज दररोज दररोज तेच बोललं जातं आणि कंटाळवाणं वाटण्यासारखं काही नाही. कारण ऐकूनच आपण सगळेजण शिकलोय. जे आज मीटिंग येतात ते पण, आणि जे आता नवीन शिकणार आहे त्यांना पण ऐकूनच शिकायला मिळणार आहे. तेव्हाच त्यांच्या डेअरिंग येणार आहे आणि ते बोलणार आहे. वेगळं बोलायची काही गरजच नाही, कारण कामच त्याच्यावर करायचं आहे. तर दुसरं काय बोलायचंय आपल्याला मीटिंग मध्ये. तेव्हा या मीटिंग मध्ये आल्यानंतर काळजीपूर्वक काय बोललं जातंय ना ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि बोलण्याची तयारी केली पाहिजे. आता आपण सगळेजण प्लॅन कडे वळणार आहे. जर नवीन जे व्यक्ती आलेले आहेत त्यांना पण समजेल आणि जुने व्यक्ती ते पण, त्यांना तर समजलेलाच आहे. ज्यांना समजणार नाही त्यांनी आपल्या आपल्या आपल्याशी लगेच कॉन्टॅक्ट करायचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. लगेच तर लगेच एका दोन दिवसात समजणारा प्लॅन नाहीये. तरी पण आपल्याला समजू नाही समजू एंट्री जर केली ना, काम करता करता हा प्लॅन पैसा पण देतो आणि समजायला पण लागतो. असा हा प्रोजेक्ट आहे. माझी ओळख सांगते, सौ सुशीला दत्तात्रय तुपे, माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. 6 वर्ष होऊन गेले आम्हाला या प्रोजेक्ट मध्ये येऊन. आम्ही जॉईन झालो त्यावेळेस 6व्या घराने झालो होतो. आता 9व्या घरात आहोत. 9व्या घरापर्यंत येऊस तर आम्ही 25 लाख रुपये 6 महिन्यातच इन्कम कमावला होता आणि एक कार पण अचीव्ह केलेली आहे. अशा पद्धतीने आमची जर्नी खूप सुंदर आहे आणि आपल्याला खूप सपोर्ट आहे. फक्त आता आपली पण तयारी पाहिजे. आम्ही केली स्वतःची मनाची तयारी. आम्हाला पैसे कमवायचे, आमचे स्वप्न पूर्ण करायचे. कुठंतरी काम करीत होतो पण ते पूर्ण नाही झाले. आम्हाला आशा आणि एकदम 100% विश्वास आहे हा प्रोजेक्ट आपला बेटावर आपले सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो. मुलांचे शिक्षण असो, आपल्याला घर गाडी बंगला जे आहेत ना ते सगळे स्वप्न हा प्रोजेक्ट देऊ शकतो. ऑलरेडी आपण कुठेतरी काम करतोय, परंतु एक एक्स्ट्रा इन्कम का नसावा आपल्याला यावा. जिथं पॅसिव्ह इन्कम म्हणतात ना, आपण आज काम करतोय आणि उद्या नाही केल्यावर पण येणार आहे, तसा हा प्रोजेक्ट आहे. आज थोडे दिवस काम केलं ना तर उद्या आपल्याला कुठून कसा पैसा येईल हे कळणार पण नाही. पण तो जे मेन उद्योग आहे ना त्याच्यापेक्षा जास्त देणारा बिझनेस आहे. खूप काय पैसा देतो. इतका सुंदर बिझनेस आयुष्यात मी तरी कधी पाहिला नव्हता.
दुसऱ्यांनी जर पाहिला असेल तर माहित नाही, पण माझ्या आयुष्यात मी नाही पाहिलेला, म्हणून हा प्रोजेक्ट इतका जबरदस्त आहे. आपण सगळ्यांनी एक विचाराने आणि प्लॅनिंग नुसार जर काम केलं तर 100% आपण याच्यात सक्सेस होऊ. आता आपण प्लॅन कडे वळूया. कसा प्लॅन आहे काय ते पाहू. आता हा डिजिटल प्रोजेक्ट आहे, सॉफ्टवेअर मध्ये काम चालतं. मिस्टर लाडो सरांनी एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि ते ब्लॉकचेन मध्ये टाकलेलं आहे. आता मिस्टर लाडो सरांना मायक्रोसॉफ्ट कंपनी 14 वर्षाचा आणि 13 वर्षाचा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर काम केल्याचा अनुभव आहे. त्यांचे आपण सगळ्यांच्या वतीने मी खूप धन्यवाद मानते, कारण त्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आला. आतापर्यंत आता मी थोडीशी या प्रोजेक्ट विषयी माहिती सांगते. हा कधी कसा काय रन झाला, कुठून झालेला आहे. तर 29 जून 2022 हा रशियातून रन झाला आणि मिस्टर लाडो सरांनी हा प्रोजेक्ट बनवला, तो ब्लॉकचेन मध्ये टाकला. 180 देशात आता प्रोजेक्ट वरती काम चालू आहे. 1-1.5 लाख लोक याच्यात करोडपती झाले. लखपतींची गिनती नाही, का गिनती नाही, तर रोजच लखपती जन्माला येतात याच्यामध्ये. कारण पहिल्याच दिवशी एंट्री केली, ज्या दिवशी त्याच दिवशी आम्ही पहिल्या दिवशी घेतलं होतं 1,03,500. असे खूप वेळा घेतलेलं आहे. परंतु आता याच्यात घेण्यामागं कारण काय आहे आणि आधी का नव्हतं मिळत हे इन्कम ते पाहूया. आधी सेंट्रलाइज मध्ये काम केलं. सेंट्रलाइज म्हणजे काय, तिथं कंपनी असते, एमडी असतो, सीएमडी असतो, ऑफिस, प्रोडक्ट, ऍडमिन, क्लोजिंग आणि बँक अकाउंट होतं. कुठंतरी नोकरी म्हणून केली किंवा व्यवसाय केला, तिथं आपल्यावर कुणीतरी मालक होतं, कुणीतरी आपल्याला सांगणार होतं. ते देतील त्याच पगारावर आपण आतापर्यंत जगलो. परंतु तिथं कधीच कोणती स्वप्न पूर्ण नाही झाली. तिथं मनी फ्रीडम नव्हता, टाइम फ्रीडम नव्हता. ते देतील ते पगार घेतला आणि त्याच्यात फक्त जीवन जगलो. कोणते स्वप्न पूर्ण झाले नाही. परंतु स्वप्न करण्याची एक इच्छा आहे ना. आता आपल्या एक प्रोजेक्ट आलेला आहे, त्याच्यावर जर डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट येतो, त्याच्यात जर काम केलं ना तर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करता येईल. मग त्याच्यात काय, तिथं इकोसिस्टम आहे, क्रिएटर आहे, नो ऑफिस, नो प्रोडक्ट, नो ऍडमिन, नो क्लोजिंग आणि नो बँक अकाउंट. म्हणजे सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे बँक अकाउंट नाही. आता आपण जर कुठं प्रोजेक्ट घेऊन गेलो ना, तर लोकांचा पहिला प्रश्न असतो, आम्ही खूप बुडालेलो आहे, खूप पैसा फसलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे ते कुठं बुडाले आणि कुठं फसले, फक्त आपल्याला त्यांना सांगायचं असतं. तर याच्या आधी फसण्यामागं कारण तुमचं एकच होतं का, एक समोरचा व्यक्ती आला, त्यांनी प्रोजेक्ट सांगितला, प्लॅन दिला, तुम्हाला तो आवडला, तुम्ही एंट्री केली, परंतु पैसे देताना तुम्ही त्याच्या अकाउंटला टाकले. बँक अकाउंट होतं, केवायसी असते, बँक अकाउंट असतं, त्याच्या अकाउंटला टाकले 10, 20, 5, 50 लाख रुपये आपण आपल्या नात्यागोत्यात गोळा करतो, मित्रमैत्रिणींमध्ये गोळा करतो. मला खूप आवडला प्लॅन, तू पण कर. परत एवढ्यांचे पैसे गोळा केले आणि त्या व्यक्तीच्या अकाउंटला टाकले गेले आणि तो पसार झाला, परदेशात गेला किंवा कुठेतरी निघून गेला. म्हणून आपण फसलो. परंतु आपल्या जर सिस्टीम मध्ये बँक अकाउंटच नाही, आपलं कोणाशी देवाणघेवाण आर्थिक व्यवहार होणार नाही, दुसऱ्या व्यक्तीला पाठवले जाणार नाही, तो आपल्याला इथं मालक नाही, कोणाला पैसा पाठवायचा नाही, करू कुणी वरून आपल्याला पैसा पाठवणार नाही. मग जर दोघात व्यवहारच होणार नाही, तेव्हा हा प्रोजेक्ट काय बंद पडणार नाही, आपली फसवणूक होणार नाही. अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट करायला काय अडचण आहे, आपण एक त्यांच्या पुढे मांडलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपली त्यांच्या शब्दांची, प्रश्नांची जर उत्तर द्यायला आपण खंबीर असलो ना, तर समोरचे सहजासहजी तयार होतात. नेक्स्ट सर. आता हा प्रोजेक्ट बंद का नाही पडणार याची पण आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. हा प्रोजेक्ट कशात आहे, हा पूर्णपणे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, असंख्य सॉफ्टवेअरचा संच असतो, तो लेझर टेक्नॉलॉजीने एका चेन सिस्टीम मध्ये हॅश पद्धतीने एकमेकाला कनेक्ट केलेला असतो. त्याला कोणी एडिट करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही, याच्यात कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही. पूर्वी कशी एक खतावणी असायची, हाताने लिहिले जायचं, मुनिंजी लिहायचा. समजा कोणी किराणा दुकान आहे तर मुनिंजी किंवा कोणी उधारी घेतली, 100 रुपये जर असले तर तिथे 1000 रुपये केले जायचे हाताने खोडून, की 1000 रुपये असले तर त्याचे 10,000 केले जात होते, खाडाखुड होत होती, ते लिहिलं जात होतं हाताने म्हणून. परंतु ही डिजिटल खतवणी याच्यात एकदा एखादी वस्तू टाकली, कमांड दिली त्या सॉफ्टवेअरला, तर त्याच्यात कुणीही बदल करू शकत नाही. काय अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये कुणीच हस्तक्षेप करू शकत नाही. आता मिस्टर लाडो सर आहे, ते जर म्हटले मला हा प्रोजेक्ट बंद करायचा आहे, बदल करायचा आहे, तर शक्य आहे का त्यांना ते? नाही. का, आता ते आपल्यासारखे समान अधिकारी झाले आणि त्यांना बदलायचं असलं तर काय करतील ते? समजा फेरफार करायचंय, सरांना वाटलं याच्यात काही बदल करायचाय, तर काय होतं, वोटिंग होतं, मतदान घेतलं जातं. मतदान कोणाचं विचारलं तर आपण घरात सुद्धा एखादी वस्तू आणायची असते तर आपल्या घरात विचारतो ना 4 माणसांना, वस्तू आणायची आणायची का नाही, आपल्यासाठी फायद्याची आहे का नाही, सगळ्यांचा विचार होतो, तेव्हा ती वस्तू घरात येते का नाही. मग आता या प्रोजेक्ट मध्ये काही बदल करायचे असले, आपली वोटिंग होती, म्हणजे आपल्याला काहीतरी अधिकार दिलाय ना त्यांनी, आपल्याला विचारताय प्रोडक्ट मध्ये, म्हणजे आपण समान अधिकारी आहोत त्यांच्या इतकाच आपल्याला अधिकार आहे. म्हणून हा प्रोजेक्ट ते कधीच मनाने बंद करू शकत नाही, फेरफार करू शकत नाही. पंतप्रधान मोदी जरी म्हटले ना मला बंद करायचं आहे, ते पण नाही करू शकत, कारण त्यांनी स्वतः G20 संमेलन मध्ये ब्लॉकचेनला मान्यता दिलेली. 4.5 वर्षाचं
विद्यापीठांमध्ये याचं डिग्रीचं शिक्षण चालू झालेलं आहे. मला स्वतःला एक फोन आलेला आहे, मॅडम तुम्ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर काम करता, तुम्हाला भरपूर माहिती आहे, तर माझा मुलगा सुद्धा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमात घालतोय मी, तर आम्हाला थोडीशी माहिती द्या. म्हणजे इतकं सुंदर पद्धतीने आपण सिस्टीम मध्ये आलेलो आहे, त्याचा फक्त अभ्यास केला पाहिजे. आणि आता ही टेक्नॉलॉजी याच्या आधी पुढे वापरली गेली होती, हे आपण थोडा अभ्यास करू. 9-10 ला बिटकॉइन आला होता. एकूण 2009 आणि 10 मध्ये बिटकॉइन आला होता. त्यावेळेस तो होता 6 पैशाला. परंतु तो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये टाकलेला होता. आपल्या भारताने बॅन केला, अमेरिकेने बॅन केला, त्यांना ती करन्सी नको होती. आपल्या भारताला वाटायचा माझा रुपया मोठा, अमेरिकेला वाटायचा त्याचा डॉलर, दुसरी करन्सी स्वीकारणं त्यांना मान्य नव्हतं, त्यांनी बॅन केला. परंतु तो कॉइन ब्लॉकचेन मध्ये असल्यामुळे इतर देशांनी तो स्वीकारला, त्याची देवाणघेवाण होत राहिली. ते आभासी चलन आहे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे बिटकॉइन काय आभासी चलन, ते दिसत नाही हातात, फक्त त्याची देवाणघेवाण होते आणि त्याचा रेट वाढत असतो. अशा पद्धतीने तो होता. मग त्या देशांनी स्वीकारला, 6 पैशाची वस्तू फार 1 करोडच्या पेक्षा जास्त जाऊन आली. तरी तिथे कम्युनिटी नव्हती, त्याला एवढे वर्ष लागले. आपल्या सिस्टीम मध्ये 21-22 लाख लोक आता कम्युनिटी आहे. आपला सुद्धा CS कॉइन आहे. त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं ना, तर तो सुद्धा आपल्याला करोडपती करू शकतो. आता बिटकॉइन आला त्यावेळेस सगळ्यांना माहिती जवळजवळ झाला होता, पण अज्ञान होतं, भीती वाटत होती, काय कॉइन आणि काय माहिती नव्हतं. लोकांचा अभ्यास करण्याची प्रवृत्ती खूप कमी आहे. जे चाललंय ना त्याच्यात धकवायचं जीवन एवढ्यावरच लक्ष आहे, परंतु थोडा जर अभ्यास केला ना तर जीवनात बदल होऊ शकतो. आपण स्मार्ट वर्क कडे वळत नाही, हार्ड वर्क कर, राबायची सवय लागलेली, म्हणून आपण आहे ना या टेक्नॉलॉजीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. परंतु जर थोडं लक्ष बिटकॉइन कडे दिलं असतं तर आज आपण सगळेजण करोडपती असतो. परंतु एक संधी हातातून सगळ्यांच्याच गेलेली जवळजवळ. परंतु आता आलेली संधी जर त्याचा फायदा घ्यायचा असेल ना, तर आपण या प्रोजेक्ट मध्ये काम करून आहे ना खूप काही कमवू शकतो. बाकीच्या प्रोजेक्ट मध्ये पण एंट्री होऊ शकतो, क्रिप्टो करन्सी मध्ये एंट्री होऊ शकते, आणि कॉइन घेऊन आपण करोडांचे मालक पण होऊ शकतो. आणि यांची अजून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जर माहिती पाहिजे असेल ना आपल्याला, तर आपण गुगलवर जाऊन सर्च करू शकतो. गुगल तर काय आपल्याला खोटं सांगणार नाही, गुगल बाबा आपल्याला सगळी काही माहिती देऊ शकतो. ज्यांना पाहिजे त्यांनी गुगलवर सर्च करून घ्या. नेक्स्ट सर. आता आपल्याला प्रोजेक्ट मध्ये एंट्री करायची, प्लॅन आवडला, आपण आयडी ओपन करतोय, त्यावेळेस काय होतं, आपल्याला प्ले स्टोअर वर जाऊन एक ऍप ओपन करायची असती. टोकन पॉकेट, मेटामास्क, ट्रस्ट वॅलेट, हे 3 वॅलेट जे समोर दिसतात डिसेंट्रलाइज, त्याच्यातलं एक वॅलेट आपल्या मोबाईल मध्ये ओपन होतं. ओपन झाल्यानंतर आपल्याला 12 अंकी की येतं. 12 अंकी की आल्यानंतर ती आपण ज्या व्यक्तीचा आयडी ओपन करतोय, आता आपण काय करतो, प्लॅन जाताना आपल्या अपलाईन आपण बरोबर जातो, आणि एक समोरचा व्यक्ती असतो त्याला प्लॅन दिलेला असतो, तो आपल्याला जॉईन होणार आहे. त्यावेळेस त्या व्यक्तीला स्वतःला वही पेन घेऊन बसायला लावायचा. आयडी ओपन केल्यानंतर त्याच्या 12 अंकी की त्याला त्याच्या स्वतःच्या हाताने लिहायला लावायच्या. कोणत्या स्पेलिंगच्या चुका न करता त्यांनी स्वतःच्या हातात त्या लिहायच्या आहे. लिहिल्यानंतर याचा स्क्रीनशॉट निघतच नाही, फोटो पण काढून द्यायचा नाही, आपण पण काढायचं नाही कोणीच. आणि त्याला ते लिहून त्याचं फोटोचं लॅमिनेशन करून घ्यायला, झेरॉक्स मारायचे, लॅमिनेशन करायचे. महत्वाचे डॉक्युमेंट ठेवतो त्या ठिकाणी ते ठेवायचे. घरातल्या विश्वासू लोकांना त्या की कशाच्या आहेत त्या सांगायच्या, कारण ही खूप मोठी आपली संपत्ती. उद्या आपण पहिल्या घरातून जरी आयडी ओपन केलाय, काही आहेत मोठ्या स्लॉटनी, तरी आपण सगळेजण 12व्याच घरात जाणार आहे. 12व्या घरात गेल्यानंतर मोठमोठ्या प्रोजेक्ट मध्ये आपली एंट्री होणार, तिथं तर आपण काहीच करणार नाही. त्याची जर माहिती घेतली ना, स्वप्नांच्या दुनियेत लोक जातील. इतकं सुंदर पुढचे प्रोजेक्ट आहे. आणि त्यात एंट्री पण ऑटोमॅटिकली 12 प्रोजेक्ट पास केल्यानंतर होणार आहे. त्यातलं जे इन्कम आहे ना, तिथं आपल्याला माहित पण नाही राहणार कोणत्या याच्यातून, कोणत्या प्रोजेक्ट मधून कसं इन्कम येतं. इतका सुंदर प्रोजेक्ट आहे पुढचे, त्यात आपली एंट्री होणार आहे. परंतु जर आपल्याकडे चाव्या नसल्या, की नसल्या, तर उद्या हरवला आपला मोबाईल, फुटला, चोरी गेला, किंवा आपण नवीन मोबाईल घेतला, तर त्यात हा आयडी त्याच ज्या ठिकाणी आता आहे आपण, तिथंच परत ओपन झाला पाहिजे. त्याच्यासाठी त्याच्या आया खूप महत्वाच्या, ही खूप मोठी संपत्ती आहे आपल्या घरातल्या विश्वासू लोकांना ती सांगायची आहे, जेणेकरून उद्या आपली ही संपत्ती कोणाला म्हणजे वायाला जाणार नाही. एक व्यक्ती असा आहे आपल्या लोणीच्या जवळच्या गावामध्ये, त्याच्या मोबाईल मध्ये 200 बिटकॉइन आहेत. तो कोरोना काळात गेलाय भगवंताच्या घरी, परंतु बायकोच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यात तिला 200 बिटकॉइन पण दिसतात, पण त्यांनी त्या बायकोला त्या की कुठं ठेवलेल्या आहे त्या सांगितल्या गेलेल्या नाही. ही गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत घडली. आपल्या पण कोणाच्या बाबतीत ही घडू नये, कारण आपण करतोय तर आपल्या कुटुंबासाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी करतोय. काय जीवनात कधी काय कोणाचे होईल सांगता येत नाही, निदान ती संपत्ती आपल्या कुटुंबाच्या तरी काम यावा, म्हणून तरी त्या लोकांना, विश्वासू लोकांना ती सांगा, जेणेकरून त्याचा ते उपभोग तरी घेतील आपल्या नंतर.
म्हणून की त्यांना सर्वांनी घरातल्या विश्वास व्यक्तींजवळ द्या आणि त्यांना सांगा जपून ठेवायला. नेक्स्ट सर. आता हा प्रोजेक्ट का बंद नाही पडणार, तर याचे काही कारण आहेत. 100% आपला पैसा आहे ना आपल्या कम्युनिटी मध्येच वाटला जातो. एखाद्या ठिकाणी प्लॅन द्यायला गेलो आणि तिथं 10-20 महिला बसल्या जॉईनिंग करू द्या, पाहतो पैसा कुठं जातो कसा फिरतो, कम्युनिटी मध्येच जातो, रूमच्या बाहेर जात नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ना हा पैसा आपल्याच कम्युनिटी मध्ये वाटला जातो, म्हणून हा प्रोजेक्ट कधीच बंद नाही पडणार. ब्लॉक चेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. नो ROI सिस्टीम, म्हणजे 1 लाख दिले 2 लाख करून मिळतील, 2 लाख दिले 4 लाख करून, हा काही प्रोजेक्ट नाही. लोक तिथंच फसतात आणि मग ते आपल्याला सांगतात आम्ही तिथं फसलेलो आहे. या सिस्टीम मध्ये लोक फसलेले आहेत. प्रोजेक्ट जर चालला ना तरच क्रिएटरला म्हणजे प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटर पैसे जाणार आहे. म्हणजे आता आपण प्रोजेक्ट चालवतोय, मिस्टर लाडू सरांनी प्रोजेक्ट बनवला, आपल्या हवाली केला आणि आपण तो सगळे रन करतोय. मग आता आपण चालवतोय, त्यांना ऑटोमॅटिकली पैसा जातोच आहे ना. त्यांना काय माहिती आपण कोण आहे कुठले, तरी जातोय त्यांना. मग ते कशासाठी प्रोजेक्ट बंद करतील, नाही बंद पडणार. आणि बिझनेस करण्यासाठी सगळ्यांकडे अत्यावश्यक अँड्रॉइड फोन पाहिजे, जो आज सगळ्यांच्या हातात आहे. ज्याचा कुठंतरी गैरवापर होत होता, आज चांगल्या कामासाठी होईल असं मला वाटतं. आणि ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा मेटामास्क याचा आपल्याला जर नॉलेज असलं ना, तर हा प्रोजेक्ट कधीच बंद पडणार नाही आणि आपण खूप छान पद्धतीने काम करू शकतो. आता प्रोजेक्ट मध्ये एंट्री केली आपल्याला, केल्यानंतर आता त्याच्यात काही प्रोडक्ट विकायचं नाही, काही नाही. मग काम काय करायचंय ते पाहू. समजा एखादा व्यक्ती त्याचा गाळा विकायला काढतो, विक्रेता आणि खरीददार त्याचे पैसे देतो आणि तो स्वतःच्या नावावर करतो. एकदाच इन्व्हेस्ट केली जाते, परंतु तो गाळा जेव्हा भाडेतत्त्वावर दिलं जातं, तर दर महिन्याला तो इन्कम द्यायला तयार होतो. म्हणजे एकदा इन्व्हेस्ट केलेली वस्तू वारंवार आपल्याला इन्कम देते. त्याच पद्धतीने हे 12 घरं, 12 गाळे, 12 स्लॉट, आपण आपल्याला जे सोपं वाटतं ते म्हणू शकतो. या 12 स्लॉट पैकी एक घर एकदाच आपल्याला आपल्या लाईफ मध्ये खरेदी करायचंय. हे घर डिजिटल घर आहे. जसा गाळा हा दिसतोय सगळं आहे, तसं मोबाईल मध्ये आपलं घर दिसल, त्याच पद्धतीने घर घेतलं जाईल. हे घर परत विकता येत नाही. परत या घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी आपल्याला 1ही रुपया खर्च करावा लागत नाही. ऑटो ऑर्बिटने आपण पुढच्या घरांमध्ये पण जातो, पैसे पण कमवतो. 12 घरं ऑटोनी क्रॉस होतात आणि बाकीच्या प्रोजेक्ट मध्ये पण आपली एंट्री होती. आता आपल्याला काम पाहायचंय, नियम पाहायचे आणि पैसे येणार कसं आहे ते पाहिजे. हे 12 घरं, 12 गाळे, 12 स्लॉट आहे. त्यातले 8 स्लॉट S6 आहे, 4 स्लॉट S3 आहे. S6 का म्हटलं जातं, तर तिथे 6 माणसांची गरज पडते. S3 का म्हटलं जातं, तिथे 3च माणसाची गरज पडते. S6 हा पूर्णपणे वर्किंग आणि नॉन वर्किंग प्लॅन आहे. S3 हा पूर्णपणे वर्किंग प्लॅन आहे. आता S6 मध्ये आपल्याला किती माणसं मदत करतात घर भरायला, तर 4 माणसं मदत करतात हे 6 माणसांचं घर भरण्यासाठी. अप लाईन, डाऊन लाईन, क्रॉस लाईन, आपण स्वतः असे 4 माणसं मिळून हे 6 माणसाचं घर भरलं जातं. S3 मध्ये फक्त अप लाईन आणि डाऊन लाईन दोनच व्यक्ती मदत करतात हे घर भरायला. मग आपल्या खिशाला जे परवडल, जसं परवडल घर, ते घर आपण घेतलं पाहिजे आणि आपण याच्यात एंट्री केली पाहिजे. ज्यांना हा प्रोजेक्ट समजतो ना, खरोखर समजला आणि त्याला खरंच त्याचे स्वप्न पूर्ण करायचे आणि त्याला खरंच याच्यात इंटरेस्ट आला आणि काम करायचंय, त्यांनी कमीत कमी 3रा आणि 4थ्या स्लॉटनी करावा असं मी तरी सांगल. कारण आम्ही स्वतः 6व्या घराने घेतलं होतं, म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने इन्कम घेतला. आपल्याला पैसाच कमवायचा म्हणून आपण इकडे आलो. ऑलरेडी कुठंतरी कमीत होतो, परंतु इकडं आपल्याला एक्स्ट्रा जास्त इन्कम कमवायचा आहे आणि एकदाच इन्व्हेस्ट करायची. लय मोठी इन्व्हेस्ट कर नाही, ती एकदाच जर करायची तर आपण का करून पाहू नये, काय होणार आहे. एवढं तरी आपण अभ्यास प्रवृत्तीने एंट्री करा. कोणाचे आतापर्यंत जेवढे लोक या सिस्टीम मध्ये आले त्यांचे कोणाचाच पैसा बुडाला नाही, फसला नाही, काहीच नाही. त्यांनी सांगितलं, त्यांनी नियमात काम केलं तर त्यांनी काही लाख रुपये कमवलेले आहेत. त्यांचा थोडासा अनुभव ऐका आणि त्यांच्याकडून थोडं समजून घ्या. खूप सुंदर पद्धतीने एकदाच प्लॅन, एकदाच घ्यायची, एकदाच घर घ्यायचंय आणि त्याच्यावर काम करायचंय. आता मी छोट्या घराने कामाचं स्वरूप सांगणार आहे. या घरांच्या किमती प्रत्येक घराची पहिल्यापेक्षा दुसऱ्याची डबल, दुसऱ्याची पेक्षा तिसऱ्याची डबल अशी होत जाते. 10 बाय 18 बाय 32 बाय अशा घरांच्या किमती वाढत जात्या. आपल्याला खिशाला परवडल असं आपण एक घर घेऊ. नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहू आपण घर घेतल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला इन्कम येतं. नेक्स्ट सर. आता पहिल्या घराची किंमत 18 डाय आहे, तर आपल्याला इन्कम येतो 9 डाय. मग आपला एक डाय कुठे जातो, तो 10% जो 10 डाय म्हटले जातात त्याच्यातले एक डाय जो आहे, म्हणजे 10तले एक 10% रॉयल्टी पोलला जो जातोय, एक डाय तो आपला रॉयल्टी पोल मध्ये जमा होणार आहे पॅसिव्ह इन्कम साठी. म्हणजे आपल्याला ते 9 हे एक म्हणजे 10 डायच आपल्याला आल्यासारखे. 9 डाय आपल्या व्हॅलेटला इन्स्टंट येतील, एक डाय आपल्या रॉयल्टी पोलला जमा होईल. 18 डायच्या घरामध्ये
आपल्याला 16.2 एवढं इन्कम येईल, 1.8 एवढं रॉयल्टी मध्ये जमा होईल पॅसिव्ह इन्कम साठी. हे आपल्यासाठी खूप चांगली सिस्टीम आलेली आहे. नेक्स्ट सर. आता आपल्याला इथं काम नियम समजून घ्यायचा आणि पैसे कसे येतात ते पाहू. पहिल्या घराने पाहू आपण 10 घराने तेच काम तेच नियम सगळ्या घरात सेम सारखाच आहे, बदल कुठंच नाही. आपण ठरवायचं आपली एंट्री कुठं करायची. आता 10 डायने आपली एंट्री झाली. आता 10 डाय म्हणजे एका डायची 94 रुपये किंमत आहे, 10 डायचे होतात 940 रुपये. त्याला एक मॅटिक लागतं ग्रास फी म्हणून 100 रुपये, आणि त्याची पूर्ण अमाऊंट होते 1040 रुपये. आता 1040 ने आपली एंट्री झाली. आपलं काम एकच आणि एकच नेहमी आपल्याला त्या सिस्टीम मध्ये आपण एंट्री केल्यानंतर कमीत कमी आपल्या लिंकचे 2 व्यक्ती या सिस्टीम मध्ये आणावेत. त्याच्यापेक्षा आपण किती पण आणू शकतो. जेवढा जास्त आपल्याला पैसा कमवायची इच्छा आहे, स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आहे, तेवढे आपण यात आणू शकतो. आपल्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. आता आपल्याला नेहमी 2 व्यक्ती करायचा, मग आपल्याला आपले अपलाईन सपोर्ट करतील, प्लॅन देतील, त्यांच्या सोबतीने आपण 2 व्यक्ती केले. जे लाल 2 गोळे दिसतात ते 2 व्यक्ती केले, त्या ठिकाणी आपलं 50% काम संपतं. वैयक्तिक आपलं 50% संपलं. पण आपल्याला त्या 2 व्यक्तीचं पेमेंट मिळणार नाही. सगळ्या घरात लाल गोळे दिसतात पहा, सगळीकडे नेम सारखा आहे. आज आपल्या अपलाईनला जाते, उद्या आपलं एक डाऊनलाईन झाले म्हणजे आपण पण अपलाईन होतो. सास भी कभी बहू थी. सून आल्या आल्या कधीच सासू होत नव्हती. तिला 20 वर्ष घालावं लागतात, 25 वर्ष घालावं लागतात. जेव्हा तिचा मुलगा लागणार आहे तर मग तिला सून येतील, तेव्हा ती सासू होती पुन्हा. म्हणजे चक्र आहे. त्याच पद्धतीने आपण आज डाऊनलाईन आहे, उद्या आपण पण अपलाईन होणार आहे. 10 डायच्या घरामध्ये आपले तर 2 व्यक्ती आहे, त्यांचं पेमेंट आपल्या अपलाईनला जातील कंपल्सरी. आता आपलं 50% काम झालं. आपल्याला काय नियम होता 2 व्यक्ती करायचा, त्याच पद्धतीने आपले जे लिंकचे 2 व्यक्ती त्यांना पण काय नियम आहे का 2 व्यक्ती करायचा. मग आपण त्यांना सपोर्ट करणार, आपले आपले अपलाईन पण आपल्याला मदत करतील. आणि त्यांच्याकडून 2-2 व्यक्ती आपण करून घ्यायची प्लॅन देऊन समजून सांगून. आपल्या 2 व्यक्तीकडून 2-2 व्यक्ती झाले म्हणजे त्यांचे 4 व्यक्ती झाले. आता आपल्याला पेमेंट किती येतं. समोर जे 3 हिरवे गवळे दिसतात 10 डायच्या घरामध्ये, त्या तिघांचं पेमेंट आपल्याला येत असतं. 6वा जो व्यक्ती येतो तो हे घर रिकामं करतो, रिसायकल होते हे घर. अपलाईन क्रॉस लाईन डाऊन कोणाला पण पेमेंट जाऊ शकतं आणि आपण पुढच्या घरात जातो 18 डायच्या. आता पुढचं घर आपण काही विकत घेतलं नाही, एकावर एक फ्री पण नाही. आपल्याला खिशातून पण पैसा घालायचा रे, मग ते कसं खरेदी होतं ते पाहू आपण. आपले जे समोर 10 डायच्या घरात 3 हिरवे गोळे दिसतात ना, त्यातलं एकाचं पेमेंट इन्स्टंट आपल्याला येतं 10 डाय. आणि ती दोघं जण आहे ना 10 10 डाय 20 डाय ते होल्ड होतं. पण 18 डाय 9 डाय मधलं ना एक रॉयल्टी पोलला जातो आणि 9 डाय आपल्या वॅलेटला जमा होतात. म्हणजे आपल्याला आपलं इन्व्हेस्ट केलेलं 1 डाय तो आणि हे 9 म्हणजे आपले 10 डाय आपल्या वॅलेटला आलेलेच असतात. म्हणजे आपण इन्व्हेस्ट केलेली, आपण जेवढी केली 10 डायची ती आपल्याला आलेली असते. म्हणजे आपण गुंतवले ते पैसे आल्यानंतर आपला जीवात जीव येतो. मग आता हे जे 2 व्यक्ती दिसत आहेत शेजारचे, पुन्हा चौथा आणि 5वा व्यक्ती ते होल्ड होतात त्याला ऑर्बिटची कमांड दिलेली, सॉफ्टवेअर याला कमांड दिलेली आहे. ते होल्ड होतात ऑटोमॅटिकली 9 डाय 9 डाय. आणि ते 18 डायचं घर आपलं ओपन होतं. तिथं म्हणजे 10 10 डायचं घर आहे, त्यांचे रॉयल्टी पोल मध्ये एक एक जमा होईल. 9 2 18 डायचं ते घर आपलं ओपन होतं. आता पहिल्या घरात आपण पैसे गुंतवलेले निघालेले, आता दुसऱ्या घरात आपल्याला इन्कम चालू कसा होतो ते पाहू. आता आपण जसे 18 डायच्या घरात आलो तशीच आपल्या लिंकचे 2 व्यक्ती रिसायकल होतील, आपल्या पाठोपाठ 18 डायच्या घरात येतील. त्यांचे जे 2 2 व्यक्ती ते पण रिसायकल होतील, ते पण 18 डायच्या घरात येतील. तिथं आल्यानंतर पहिले जे लाल गोळे दिसतात त्यांचं पेमेंट कोणाला जाणार, अपलाईनला. मग 3 व्यक्ती हिरवे गोळे त्यांच्यातल्या तिघांचं पेमेंट आपल्याला येणार आहे. पुढचं घर खरेदी नसल्यामुळे एकाचं पेमेंट आपल्याला येईल 16.2, म्हणजे 18 डायचं घर आहे आपलं, रॉयल्टी पोल मध्ये 10% जाईल. 16.2 आपल्याला येतील, 16.2 होल्ड होईल. आणि आपण 32.4च्या घरामध्ये आपली एंट्री होती. म्हणजे आपण इन्व्हेस्ट पहिल्याच घरात केले, परंतु दुसऱ्या घरात आपल्याला इन्कम यायला चालू झालं. आता काय झालं या ठिकाणी, आपले 3 व्यक्तीचं पेमेंट आपल्याला यायला पाहिजे होतं, परंतु आपलं पुढचं घर खरेदी नसल्यामुळं आपले काय झाले, होल्ड झाले. मग आपण पुढच्या घरात गेलो. मग एवढा जर विचार आपण केला, आपले 2 माणसं खर्च होत आहेत का नाही, आणि एकदाच तर घर घ्यायचं. मग आपण तिसरं घर घेतलं तर, मग तिसरं घर घेतल्यावर आपण 32 डायच्या घराचा मालक होतो, 18 डायच्या घराचा मालक होतो, 10 डायच्या पण घराचा मालक होतो. त्यावेळेस आपले 3 व्यक्तीचं पेमेंट आपल्याला मिळतं. 10 डायच्या घरात पण तिघांचं मिळून ते 9 9 × 8 = 27 डाय. आणि तिसऱ्या घरात 18 डायच्या घरात मध्ये पण किती 16.2 16.2 16.2 पुन्हा आपण घेऊ शकतो. म्हणून सांगण्याचा उद्देश आहे का थोडं मोठं घर घ्या, जेणेकरून आपले माणसं खर्च होणार नाही. समजा एखाद्याची नाहीच बा परिस्थिती, त्यांनी पहिल्या घरापासून जरी घेतलं
तर काय अडचण नाही, पण पैसा कमवायचा आहे, मोठा कमवायचा असेल तर थोडा मोठा विचार करावा लागतो, मगच पैसा जास्त कमवता येतो. म्हणून मोठं घर घ्यायला काही अडचण नाही. तिसरं किंवा तर घर आपण घ्यावा अशी एक विनंती असेल माझी, का आपल्याला खरंच आपले स्वप्न जास्त लवकर पुरे करता येतील. बाकी काही नाही. अशा पद्धतीने आपण ऑटोमॅटिकली ऑटो ऑर्बिट सिस्टीमने 12 घरापर्यंत जातो आणि आपलेच माणसं आपल्या बरोबर येत राहतात आणि आपल्याला पैसे कमवून देत राहतात. इतका सोपा आणि साधा बिझनेस आहे, काहीच अवघड नाही. आता ज्याला समजलं असेल ना त्यांनी 100% एंट्री करायची, नसेल समजलं 200% एंट्री करायची. नेक्स्ट सर. आता नीट एकदम सोप्या पद्धतीने सांगता येणार आहे. वाय म्हणजे आपण आपल्याला एकच काम 2 व्यक्ती करायचे. एक आणि 2 नंबरचा व्यक्ती केला, त्या व्यक्तीकडून 1 नंबरच्या कडून 3 आणि 4 करून घ्यायचा, 2 व्यक्तीकडून 5 आणि 6 करून घ्यायचं. या ठिकाणी एक आणि दोघांचं पेमेंट आपल्याला मिळणार नाही, ते कोणाला जाणार आहे? आपल्या अपलायला जाणार आहे. आता 3, 4, 5चं पेमेंट आपल्याला येतं, 6वा व्यक्ती रिसायकल होतो. पहिल्या लेवल मध्ये 10 डायच्या घरामध्ये आपल्याला इन्कम किती येतं? 9 त्रिक 27 डाय. पैशाच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर 2538 पर सायकल. पहिल्या सायकलला होल्ड होतं, दुसऱ्या सायकल पासून होल्ड होत नाही. म्हणजे प्रत्येक सायकलला 2538 पहिल्या घरात येतात येतात आणि येतातच. इतका सोपा बिझनेस आहे. नेक्स्ट सर. आपके जेब में है पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे, जब आप हो जाओगे कंगाल तो कोई नहीं आएगा पूछने हाल. की जर आपली परिस्थिती करायची नसेल तर सगळ्यांनी या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करा आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी आहे आपल्याला, ती संधी दवडू नका. आपण गरिबीत जन्माला आलो पण गरिबीत मरणार नाही अशी शपथ घ्या. या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करा. समजला असेल तर 100% करा, नसेल समजलं तर 200% करा. समजेपर्यंत 1 लाख कमवून देणारा बिझनेस आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बॅक टू अनाप सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. मित्रांनो, आज आपल्या लेडी सिंगम, ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक सौ सुशीला तुपे मॅडम यांनी जे आपल्याला आज स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केलं आहे, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला साध्या आणि सरळ भाषेत समजलं असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर त्यांचं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहले जैसा. आशा करतो सर्वांना समजलं पण असेल. तर पुन्हा एकदा मॅडमचा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मिंगळे सर यांना मी यांच्यावर इन्व्हाइट करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. थँक्यू सर. थँक्यू तुपे मॅडम की आज मॅडमने जबरदस्त प्लॅन प्रेझेंटेशन केलं. मित्रांनो, आशा करतो की प्रत्येकाला समजलं असेल. जर समजलं नाही तर हे समजून घ्यायचं आपल्याला काय काम करायचंय. मॅडमने लास्ट सांगितलेलं तुम्हाला. तुम्ही या बिझनेस मध्ये आलात आणि 2 लोक बघायचे मग त्याच्यामध्ये. किती? किमान 2 लोक. एक व्यक्ती तुम्हाला 15 लाख देणार, दुसरा 15 लाख रुपये देणार. केव्हा देणार तुम्हाला? पहिल्या घरातून तुम्ही त्याला 12व्या घरात न्यायचं. हाताला पकडून न्या, कसं न्या तुम्ही, पण त्याला 12व्या घरात न्यायचं. तर 30 लाख रुपये आपल्याला 2 लोक देणार. मग आपण ठरवायचं आपल्याला किती लाख रुपये कमवायचे. एका व्यक्तीकडून 15 लाख. जर एकाला करोड रुपये कमवायचे, किमान 12 लोक जर असेल तुमच्याकडे मित्रांनो, तर तुम्ही 1 CR 6 महिन्याने 1 महिन्यात सुद्धा कमवू शकता. अशी या मेटावेल प्रोजेक्टची जादू आहे. 100% डिस्ट्रीब्युशन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नवीन अपडेट आहे आपलं, जे प्रोजेक्ट चालणार आहे आपला, तो CES कॉइन. हे इन्कम येणार, आपला डाय येणार नाही. आता CS थ्रू आपलं इन्कम चालू होईल. फार मोठ्या स्वरूपात त्याचं डिमांड राहील. त्याच पटीने त्याचे रेट वाढतील. जर तुमच्याकडं CES कॉइन 1000 असेल, त्याला गुणिले 10,000 रुपये करा मित्रांनो. आजच तुम्ही करोडपती झाले. फक्त काय करायचं आपल्याला? टीम सेटअप करणं गरजेचं आहे. आपला हा जो काळ चाललाय, हा जो पिरियड आहे, याला टीम सेटअप होणं गरजेचं आहे. आपली टीम फार मोठी झालेली आहे, पण आपण लोकांना एज्युकेशन देत नाही असं म्हणूया आपण. कारण आपला हा 100+ लोक झाली पाहिजे होती मीटिंग मध्ये आता सध्याला. कारण रोजच्या जॉईनिंग आपल्या रोजच्या जॉईनिंग होत असतात. त्यामुळे आपण कॉल करणं गरजेचं आहे. नवीन माणसाला याचा पूर्ण माहिती नसतं, नॉलेज नसतं. तुमचं डुप्लिकेशन झालं पाहिजे. तुम्ही जसं काम करता
सेम टू सेम जर तुमचं जर डुप्लिकेशन झालं तर तुम्ही एका रात्रीतून सुद्धा करोडपती होऊ शकता या बिझनेस मधून. अशी याची पॉवर आहे. ती पॉवर आपण ओळखली पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस जो तुमच्या बरोबरचा जो पार्टनर आहे तो डाऊनलाईन म्हणू आपण त्याला, तो जर लखपती होतोय तर तुम्ही समजून घ्यायचं तुम्ही करोडपती होताय. त्याच्यामुळे आपला फोकस पाहिजे त्या पैशावर नाही किंवा कोण येतं त्याच्यावर नाही. आपल्याला त्याला जो जॉईनिंग होईल त्याला कसं लखपती करता येईल, त्याला कसं श्रीमंत करता येईल हे बघा. ऑटोमॅटिक तुम्ही करोडपती होणार आहे. प्रत्येकाला हात देणं गरजेचं आहे. त्याला आपल्याला वर खेचणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, परिस्थिती फार अवघड आहे. आर्थिक मदत कोणी कोणाला करू शकत नाही, कारण वेळ तशी नाही. आपल्याला हा एकमेव असा प्रोजेक्ट भेटलेला आहे की याच्यातनं आपण एकमेकाला सपोर्ट करून फार मोठं उत्तुंग शिखर सफर करू शकतो, आपण पास करू शकतो. फक्त एकच आशा आहे की लोक मीटिंगला आणत जा, लोकांना एज्युकेटेड करा आणि डुप्लिकेशन करायचं शिकवा. तुम्ही जर शिकले ना मित्रांनो तरच दुसऱ्याला शिकू शकतात. आपल्याला डिजिटल वरती जास्त काम करायचंय. फार मोठ्या स्वरूपात आपल्याला डिजिटल सिस्टीम वरती काम करायचंय. त्यासाठी आपल्याला डिजिटल सिस्टीम समजून घेणं गरजेचं आहे. आपण पुढच्या महिन्यात जी मीटिंग घेणार आहे शिर्डीला, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिजिटली वर्क कसं काम करणार ते बघणार आहे आपण. आणि सर्वात महत्वाचा, लीडर आपला हा स्वयंपूर्ण असावा. प्लॅन देणारा पाहिजे, त्याला मीटिंग देता आली पाहिजे, त्याला झूम मीटिंग कंडक्ट करता आली पाहिजे, त्याला ऍप ओपन करता आली पाहिजे, पोस्टर कसं बनवायचं ते आलं पाहिजे. हे सर्व काही त्याला स्वतः शिकलं पाहिजे. असं लीडर आपल्याला बनवायचे. तर किती लोक लीडर तयार होण्यास तयार असेल त्यांनी आपलं तिकीट लवकरात लवकर बुक करायचं. आपण त्याची डेट बघू आता 2-3 दिवसात डिक्लेअर होईल आणि त्यानंतर आपल्याला 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळा हा प्रोग्राम करायचा आहे. मित्रांनो, प्रत्येकाने रेडी राहा, पैसा कमवा, एवढीच मी शुभेच्छा देतो तुम्हाला. बॅक टू होस्ट. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मिळे सर यांनी जी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज आपला टाइम संपत आला आहे. उद्या आपण नवीन लीडर सोबत पुन्हा भेटणार आहोत. तर आपण जोर या मंचावर नवनवीन लीडर्स येत असतात, तर आपण आपल्या टीम सोबत, पार्टनर सोबत या मंचावर उपस्थित राहणं गरजेचं आहे. तर आशा करतो उद्या आपण नवीन नवीन लीडर्स सोबत या मंचावर उपस्थित राहशाल. तर पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि आपला टाइम संपला आहे. तर जय हिंद,